जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 5वा मंत्रांचा समास 7वा बद्ध लक्षण नाम श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। सृष्टी जे का चराचर जीव दाटले अपार परिते अवघे चत्वार बोली जेती। श्री समर्थांनी दशक 5 ज्याचं नाव आहे मंत्रांचा आणि समास 7 यामध्ये नवीन विषय आता मांडलेला आहे, तो बद्ध लक्षणाचा आहे। श्री समर्थ बद्ध लक्षणामध्ये काय सांगतात आहे त्याचं श्रवण आज आपण करणार आहोत। बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध असे 4 प्रकारचे पुरुष आहेत, 4 प्रकारच्या व्यक्ती आहेत। जीवनात आपल्या या 4 प्रकारच्या व्यक्ती असतात आणि त्या प्रत्येक व्यक्तीचं लक्षण, त्या व्यक्तीचा स्वभाव, ती व्यक्ती जीवनात कशी वागते याचा सगळा विचार त्यांनी इथे केलेला आहे। आपण या 4 व्यक्तींचा विचार करणे आणि आपल्या साधन मार्गामध्ये ज्या गोष्टी नको आहेत त्या अंगी जर असतील तर त्या काढून टाकणे यासाठी समर्थांनी आपल्याला बद्ध लक्षणं सांगितलेली आहेत। समर्थ पहिल्याच ओळीमध्ये म्हणतात आहे, सृष्टी जे का चराचर जीव दाटले अपार परिते अवघे चत्वार बोली जेती। ऐकतयाचे लक्षण चत्वार ते कोण, चत्वार ते कोण कोण बद्दल मुमुक्ष साधक जाण चौथा सिद्ध। या चौघा विरहित काही सचराचरी पाचवा नाही, आता असो हे सर्वही विशद करू। म्हणजे हे जे 4 पुरुष आहेत ते कोण कोण आहेत तर बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध, आणि या चौघांविरहित सचराचरी पाचवा नाहीच आहे। म्हणून श्री समर्थांनी सृष्टीमध्ये सचराचरी ऐकतयाचे लक्षण चत्वार ते कोण कोण बद्ध, मुमुक्ष, साधक आणि चौथा सिद्ध जाणं, म्हणजे या चौघांविरहित सचराचरी पाचवा कुणीच नाही, आता असो हे सर्वही विशद करू। आता समर्थ या सर्वांना विशद करून सांगतात आहे। समर्थांनी बद्धाची लक्षणं एका समासात, मुमुक्षाची लक्षणं एका समासात, साधकाची लक्षणं एका समासात आणि सिद्धाची लक्षणं एका समासात असा वेगवेगळा स्वतंत्र असे हे समास मांडलेले आहेत। समर्थ म्हणतात, बद्ध म्हणजे तो कोण, कैसे मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखणं कैसी जाणावी, श्रोते व्हावे सावध प्रस्तुत ऐका बद्ध। आता श्रोत्यानो सावध व्हा, आता काय ऐकायचं आहे, बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध पुढे निरूपिले। आता आपल्याला बद्ध ऐकायचं आहे, परंतु समर्थांनी पुढे मुमुक्षु, साधक आणि सिद्ध यांचं निरूपण केलेलं आहे। समर्थ म्हणतात आहे, या चौघांचा विचार आज आपल्याला पाहायचा आहे, परंतु चौघांचा विचार स्वतंत्र समासामध्ये समर्थांनी केलेला आहे। प्रत्येकासाठी एका स्वतंत्र समासाची रचना आणि त्याचा सविस्तर विस्तार समर्थ करतात आहे। यामध्ये नेमकं बद्धाचं लक्षण कोणतं आहे याचा विचार या समासात केला असल्यामुळे या समासाचं नावच समर्थांनी बद्ध लक्षण नाम असं ठेवलेलं आहे। समर्थांनी बद्धाचं पहिलं लक्षण दिलं आहे, आता बद्ध तो जाणीजे ऐसा अंधारीचा अंध जैसा चक्षु विन दाही दिशा शून्याकार। मनुष्य बद्ध लक्षणामध्ये समर्थ म्हणतात आहे, आता बद्ध जो जाणीजे ऐसा अंधारीचा अंध जैसा, म्हणजे अंधारामध्ये फिरणारा एखादा अंध म्हणजे डोळस नाही, कारण डोळसाला सुद्धा अंधारामध्ये काही वेळानंतर थोडं थोडं झावळ त्याला दिसू लागते। अस्पष्ट ज्या वस्तू आहेत त्या हळूहळू स्पष्ट दिसू लागतात, कारण आपल्या डोळ्यांची या बुबुळाची रचना हळूहळू बदलत जाते आणि अंधारामध्ये आपल्याला दिसू लागते। उलट केलं तर प्राण्यांमध्ये जे प्राणी आहेत की ज्या प्राण्यांना उजेडात कमी आणि अंधारात जास्त दिसते असे पण प्राणी आहेत। मांजरीला उजेडात जसे दिसते तसं अंधारात सुद्धा तिचं सावज सापडू शकते, तिला सुद्धा त्यामध्ये परमेश्वराने एक बुद्धी दिलेली आहे, दृष्टी दिलेली आहे। पण समर्थ म्हणतात, बद्ध असा मनुष्य आहे, समर्थांनी म्हटलं आहे अंधारीचा अंध, म्हणजे मुळात तो अंध आहे आणि तो अंधारात आहे। म्हणून समर्थ म्हणतात, संसारामध्ये सुद्धा फिरत असताना, वावरत असताना जे अनेक लोक आहेत, अनेक जीव आहेत, त्यापैकी बद्ध असा एक जीव आहे, अंधारीचा अंध जैसा। आणि पुढे ते म्हणतात आहे, चक्षु विन दाही दिशा शून्याकार,
डोळे नसल्यामुळे, दृष्टी नसल्यामुळे चारही दिशा त्याला शून्याकार दिसतात. समर्थांनी चारी दिशा म्हटलं आहे, म्हणजे 8 दिशा, 4 दिशा आणि 4 उपदिशा, आकाश आणि पाताळ. 10 दिशांना मनुष्य शून्याकार असतो, म्हणून तो जन्मांध आहे. त्याप्रमाणे या बद्ध माणसाची अवस्था असते. त्याला डोळ्यांनी जे दिसते, समर्थ त्याचा विचार पुढे करतात आहे. भक्त ज्ञाते तापसी, योगी वितरागी संन्यासी, पुढे देखता दृष्टीसी येणार नाही. अशा बद्ध माणसाच्या समोर जेव्हा एखाद्या वेळेस भक्त येतात, ज्ञानी पुरुष येतात, तापसी म्हणजे तपस्वी येतात, योगी येतात, ब्रह्मचारी येतात, संन्यासी येतात, अशा समोर आल्यानंतर त्यांना त्याकडे पाहिल्यानंतर पुढे देखता दृष्टीसी येणार नाही. त्यांना डोळ्यासमोर दिसल्यानंतर त्या माणसातले कुठलेही गुण त्याला दिसत नाहीत. तो इतका अंध झालेला असतो की त्यांना या पुरुषांबद्दल काही आपुलकी नसते आणि कुठल्याही प्रकारची त्याची प्रतिक्रिया नसते. असे महापुरुष जर आपल्याकडे आले तर आम्ही पूर्वजन्मीचं पुण्य समजतो. म्हणून समर्थ म्हणतात, साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा. बद्ध माणसाला साधू संत आणि चोर यामधला फरकच कधी कळत नाही. सगळे सारखेच आहेत, कारण तो स्वतः बांधलेला आहे, तो स्वतः बद्ध आहे म्हणजे बांधलेला आहे. आणि तो कुठे बांधलेला आहे, तर तो या संसाराला बांधलेला आहे, विषयामध्ये सक्त झालेला आहे. या विषयामध्ये आसक्त झालेला असलेला पुरुष, याला जगामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी दिसतच नाहीत. स्वार्थाशिवाय याला जगात काहीच दिसत नाही. म्हणून साधूंना, संतांना महत्त्व देणं हे त्याच्या कुठल्या गणितात बसतच नाही. म्हणून संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाये. साधू संत आल्यानंतर वासनेचे बीज जळून जाते. मग असं असताना मग यांचं का जळत नाही, यांच्या का वासना उडत नाही, यांच्यामध्ये का बदल होत नाही? पण त्याचं अत्यंत उत्तर सोपं आहे. माझ्या उद्धाराची तळमळ जर मला असेल, समर्थ म्हणतात याचं उत्तर खूप सोपं आहे. माझ्या उद्धाराची तळमळ जर मला असेल तर साधू संतांच्या स्पर्शाने माझ्या चित्तवृत्तीमध्ये बदल होऊ शकतो. ज्याला वाचायचं आहे तो कोणाकडूनही वाचू शकतो आणि ज्याला मरायचं आहे तर त्याला कोणीही वाचू शकणार नाही. म्हणून संत म्हणतात आहे, समर्थही सांगतात आहे की या लोकांना काहीही किंमत राहणार नाही. म्हणून म्हटलं आहे, संत चरण रज लागता सहज. सहज जरी आपल्याला संतांची भेटी झाली तरी सुद्धा माणसामध्ये बदल होतो. वासनेचे बीज जळून जाये. ते जसं पेरण्याचं जे बियाणं आहे, ते बी जर आम्ही तव्यावर भाजलं तर ते भाजल्यानंतर ते आपण जमिनीत जर पेरलं आणि त्याला कितीही खत घातलं, कितीही पाणी घातलं तरी सुद्धा त्याला अंकुर फुटत नाही. तशी वासना ही संतांच्या सहवासामध्ये राहून ती पूर्ण जळली की त्याला पुन्हा अंकुर फुटत नाही. असं जर अंकुर फुटला नाही तर पुढचा अंकुर मात्र रामनामाचा फुटतो. म्हणून तुकाराम महाराजांनी या चरणाच्या पुढच्या चरणात म्हटलं आहे, मग रामनामी उपजी आवडी. भगवंताच्या नामाची गोडी त्याच माणसाला लागू शकते ज्याला व्यवहारातली जी विषय वासना आहे त्याने जाळलेले आहेत. ज्याला तळमळ आहे त्याला काहीही प्राप्त होऊ शकते. ज्याला तळमळच नाही त्याला संतांच्या सहवासात सुद्धा काहीही मिळणार नाही. गायीच्या स्तनाजवळ गोचिडही राहते आणि गायीच्या स्तनाजवळ वासरूही राहते, पण त्या गोचिडाला त्या गायीच्या रक्ताची गोडी आहे, त्याला दूध कधीही मिळू शकत नाही. पण गाय दूध कोणाला देते तर ती त्याच्या वासराला देते. तसे संतांची कृपा कोणावर होते तर ती गोचिडावर होणार नाही तर त्यांच्या भक्तांवर होईल. म्हणून संतांना आम्ही शरण गेलं पाहिजे, ते अनन्य भावाने गेलं पाहिजे आणि तसं जर केलं तरच आमच्या वासना जळतील. म्हणून म्हटलं आहे, मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे, मग कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. आमच्या हृदयामध्ये जो राम आहे तो खऱ्या अर्थाने प्रगट होईल आणि आम्हाला जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. म्हणून समर्थ म्हणतात आहे, न दिसे नेने कर्माकर्म, न दिसे नेने धर्माधर्म, न दिसे नेने सुगम परमार्थ पंथ. काय काय त्याला दिसत नाही आणि काय काय त्याला दिसते याचा उल्लेख समर्थ करतात आहे.
तो अंध जरी असेल तर त्याची अशी अंधता आहे की त्याच्या वासनेच्या दृष्टीने त्याला सर्व दिसते आहे, पण त्याच्या उन्नतीच्या दृष्टीने दिसणाऱ्या गोष्टी त्या त्याला अजिबात दिसत नाहीत. म्हणजे दृष्टी नाही असं म्हणावं का? तर त्याला दृष्टी आहे आणि आहे म्हणावं तर नाही आहे. अध्यात्माच्या दृष्टीने त्याला जी दृष्टी पाहिजे ती अजिबात दृष्टी त्याला नसते. म्हणून त्याला कर्माकर्म हे त्याला कळतच नाही. म्हणून म्हटलं आहे नेने. त्याला माहीतच नाही कर्म कशाला म्हणावं, अकर्म कशाला म्हणावं, चांगलं कशाला म्हणावं, वाईट कशाला म्हणावं, हे त्याला कळतच नाही. म्हणून कोणते कर्म आणि कोणते अकर्म, कोणता धर्म आणि कोणता अधर्म हे त्याला कळतच नाही. परमार्थ मार्ग त्याला गवसत नाही. अशा माणसाला आम्ही सिद्ध म्हणावं. म्हणून समर्थ म्हणतात आहे, तयास न दिसे सशास्त्र, सत्संगती सत्पात्र, सन्मार्ग जो का पवित्र तोही न दिसे. या अशा माणसाला स्वार्थापोटी असल्यामुळे भगवंताचा मार्ग त्याला अजिबात दिसत नाही. मग असा मनुष्य दुसऱ्याला सारखं नावं ठेवतो. स्वतः तर करतच नाही पण दुसऱ्याला नावं ठेवतो. दुसरं ऐकून काय फायदा? नुसतं ऐकून काय फायदा आहे? अरे काहीच फायदा झाला नाही. पण ऐकत असताना जे माझ्यावर वाईट परिणाम होणार होते ते वाईट परिणाम जर वाचले. तसं मुलगा जर घरी राहिला आणि तो जागा राहिला त्यापेक्षा तो कीर्तनात येऊन झोपला, श्रवणात येऊन झोपला तर त्याचा फायदा नक्कीच जास्त आहे. म्हणजे कीर्तनात येऊन झोपू द्या, कारण कीर्तनात ऐकता ऐकता तो झोपेल आणि झोपल्यानंतर त्याच्यावर काहीही वाईट परिणाम होणार नाही. आणि तेच पोरग जर घरी असेल तर हातामध्ये तो मोबाईल घेईल किंवा समोर टीव्ही असेल त्याच्यामध्ये काड्या करत राहील आणि नको त्या गोष्टी ते सेवन करत राहील. म्हणून ते म्हणतात आहे, कुठली गोष्ट आपण केली पाहिजे त्याचा परिणाम किती असला पाहिजे. म्हणून अध्यात्म हे सोपंही नाही. ते मनापासून असलं तर त्याचा परिणाम होतो. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही काहीच करायचं नाही. आता मंदिरात गेल्यावर देव भेटतो का? तर परमेश्वराच्या दर्शनाची जर इच्छा असेल, समर्थ म्हणतात मंदिरात गेल्यावर परमेश्वर भेटतो का? तर समर्थ म्हणतात जर दर्शनाची इच्छा असेल तर तो कुठेही दिसेल आणि जर इच्छाच नसेल तो कुठे दिसणारच नाही. एक लॉजिक असं आहे की सर्वत्र परमेश्वर जर आहे तर तो मंदिरात नाही का? तर समर्थ म्हणतात घट घट मे साई रमता, कटू वचन मत बोल. असं वचन आहे. सगळीकडे परमेश्वर वसलेला आहे. मग तो मंदिरात नाही का हो? नक्कीच आहे. पण तो पाहणाऱ्यांसाठी आहे, न पाहणाऱ्यांसाठी नाही आहे. म्हणून जे नुसते बोलतात त्यांच्या कृतीमध्ये ते संसाराच्या गप्पा मारत असतात. त्यांना पोथी आवडत नाही, त्यांना ग्रंथ वाचन आवडत नाही, संतांची संगती आवडत नाही, उपासना आवडत नाही, जप माहीत नाही. रोजची देवपूजा म्हणजे त्याला फार मोठे संकट पडते. म्हणून समर्थ म्हणतात त्याला कर्म आणि अकर्म त्याला कळतच नाही. गप्पा मारणे यामध्ये त्याला वाटतंय आम्ही वेळेचा सदुपयोग करतोय, आम्ही आमची करमणूक करायला नको का? आपलं जीवन साधकांचं हे मुळात करमणुकीसाठी नाहीच आहे. आता कशाची करमणूक करायची? आता करमणूक करता करता सारं आयुष्य निघून गेलं या संसारामध्ये आणि करमणूक करता करता आपण ज्या गोष्टी नको आहेत त्याचाही संग्रह केला आहे. त्यामुळे आम्हाला सन्मार्ग दिसत नाही. याला काय म्हणावं? तर समर्थ म्हणतात याला बद्ध म्हणावं. आम्हाला जर समजा सशास्त्र ऐकण्याची आवड आहे, वाचण्याची आवड आहे, आम्हाला सत्संगतीची ओढ आहे, आम्हाला सन्मार्ग हवा आहे तर आम्ही मुमुक्षु आहोत. म्हणून म्हटलं आहे न कळे सारा सार विचार, न कळे स्वधर्म आचार, न कळे कैसा परोपकार दान पुण्य. जे जे काही चांगले गुण असतील त्या त्या गोष्टीला हा बद्ध मनुष्य नाव ठेवतो. स्वतः करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही. या जगामध्ये कुठल्या गोष्टी सार आहेत आणि कुठल्या गोष्टी असार आहेत याचा विचार तो करत नाही. सार या शब्दाचा अर्थ ज्या गोष्टी आमच्या हिताच्या आहेत. म्हणून पुढे समर्थ म्हणतात नाही पोटी भूतदया, नाही सुचिष्मंत काया, नाही जनासी निववाया वचन मृद. श्री समर्थ म्हणतात जो आध्यात्मिक मनुष्य आहे त्या आध्यात्मिक माणसाचं पहिलं लक्षण आहे भूतदया. भूतदया गायी पशुचे पालन, तान्हिल्या जीवन वना माझी. असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात आहे. भूतदया या शब्दामध्ये प्राणी मात्रांची दया, त्यामध्ये मनुष्य सुद्धा आला.
म्हणजे आम्ही प्राणी मात्रांची काळजी घ्यावी, त्यांचं संगोपन करावं, त्यांना खायला प्यायला द्यावं, या गोष्टी बरोबर माणसाचा सुद्धा विचार करणे. या गोष्टी सोबत आपल्याला माणसाचा सुद्धा विचार करणे, तो सुद्धा आपल्यापैकी एक आहे. आम्ही सुद्धा एक प्राणी मात्रच आहोत. परमेश्वराने आम्हाला बुद्धी, वाचा, विचारशक्ती, कार्यशक्ती आम्हाला दिलेली आहे. म्हणून एका माणसाने दुसऱ्या माणसाबद्दल, एका पुरुषाने दुसऱ्या पुरुषाबद्दल आदरभाव, प्रेम आणि दया ही ठेवलीच पाहिजे. दयेच्या मागचा भाव काय असला पाहिजे, तर समोरच्याचं कल्याण. पण यामध्ये दयेमध्ये समोरच्यावर आम्ही उपकार करतो आहे, अशा प्रकारची त्याची भूमिका नसावी. कारण दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दयान छांडिये, जब लगो घट मोप प्राण. आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत प्राणाबरोबर ती दया कायम राहिली पाहिजे. संत हृदयाचं हे मोठं लक्षण आहे. जे संत असतात, जे साधू असतात, जे साधक असतात, जे सत्पुरुष असतात, या लोकांची अंतःकरणं दयेने परिपूर्ण भरलेली असतात. संत कबीर हे फार मोठे संत होऊन गेले. संत कबीरांच्या जीवनामधला हा एक छोटासा प्रसंग आहे. संत कबीरांना एक मुलगा होता, त्याचं नाव होतं कमाल. खूप गोड होता मुलगा. आई वडिलांचं तो ऐकत असे. वडिलांप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा साधू संत सज्जनांच्या सेवेची ओढ होती आणि म्हणून हा कमाल बाबा सांगत होते त्याप्रमाणे तो करत असे. एका संध्याकाळी मात्र बाबा शांत बसलेले होते. त्याला दिसले शांत बसलेले. कमाल बाबांच्या जवळ गेला. बाबांना म्हणाला, बाबा काय झालं? संत कबीर म्हणाले, बाळ काय सांगू, आज फार वाईट वाटते आहे. म्हणे काय झालं वाईट वाटायला? आई वडिलांच्या चेहऱ्यावरचे भाव ज्यांना कळतात ना, ज्यांना वाचता येतात, त्यांना मुलं असं म्हणतात. आई वडिलांचं सुख, आई वडिलांचं दुःख हे ज्या मुलांना कळते त्यांना सुपुत्र असे म्हणतात. आई वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहून जे मूल आनंदित होतात, आई वडिलांच्या दुःखामध्ये जी मुलं दुःखी होतात, त्या मुलांना धन्य तो संसारी म्हणावं. या संसार जीवांनी हे कळलं पाहिजे की आपल्या घरामध्ये असलेले वृद्ध माता पिता याची आम्ही काळजी घेतली पाहिजे. त्यांना दिवसातून तुम्ही 5 मिनिटं जरी वेळ दिला तरी त्यांना फार मोठं टॉनिक मिळाल्यासारखं वाटतं. त्यांना खाण्याची आवड नाही, त्यांना फिरण्याची आवड नाही, त्यांना ते फक्त आपल्या मुलाच्या सुखाची कामना करतात. मग अशा मुलांनी आपल्या माता पित्यांजवळ आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने त्यांच्या पायाजवळ बसावं, 10 मिनिटं त्यांच्याशी बोलावं, त्यांचा हसरा चेहरा एकदा पाहावा आणि मग आपल्या नित्याच्या कामाला लागावं. कबीरांचा मुलगा कमाल कबीरांच्या जवळ गेला. बाबांना त्याने प्रश्न विचारला की बाबा, आपण जरा दुःखी दिसत आहात. आपल्या डोळ्याच्या पापण्या सुद्धा थोड्या ओलावल्या आहेत. आपण रडता आहात का? काय झालं मला सांगा बाबा. संत कबीर म्हणाले, बाळा काय सांगू, आपल्याकडची जी गाय आहे ना, तिच्यासाठी आज मी चारा आणण्याचं विसरलो. आज रात्रभर तिला चारा मिळणार नाही म्हणून खूप दुःख होते आहे. आज मी जेवणार नाही कारण माझ्या गाईला आज चारा मिळणार नाही. त्यामुळे मला सुद्धा जेवण्याचा अधिकार नाही. कमाल हसून म्हणाला, बाबा चिंता करू नका, मी लवकर पहाटे उठेल आणि गायीसाठी चारा घेऊन येईल. कमालची बाबांनी पाठ थोपटली. कमाल झोपी गेला. सकाळी पहाटे सूर्योदयापूर्वीच तो उठला. हातामध्ये दोरखंड, दुसऱ्या हातात विळा असं घेऊन तो शेताकडे झपझप पाऊल टाकत जाऊ लागला. सकाळची वेळ होती. प्रसन्न वाटत होतं. मंद मंद वारा होता. पक्ष्यांची नुकतीच किलबिलाट कानावर पडत होती. कोंबड्यांचा आरव पहाट झाल्याची सूचना देत होता. अशामध्येच त्याला एका शेतामध्ये त्याला उंच असं गवत दिसलं. हिरवगार गवत. असं गवत माझ्या गाईला हवं असेल म्हणून तो त्या गवताच्या जवळ गेला. गवताला पाहिल्याबरोबर वाऱ्याची झुळूक आली आणि ते गवत हलू लागलं. त्या हलणाऱ्या गवताकडे पाहून या कमालाच्या मनात असा प्रश्न आला की माझ्या हातात विळा आहे, मी याला कापणार आहे आणि म्हणून की काय हे गवत थरथर कापते आहे. जवळ जाऊन पाहिलं तर त्या गवताच्या पात्यावर दवबिंदू पडले होते. ते दवबिंदू पाहिल्याबरोबर कमाल तर थक्कच झाला की या गवताच्या डोळ्यात सुद्धा आता अश्रू आले आहेत. हा दुःखाने आतापासूनच विबळतो आहे कारण तो कापला जाणार आहे. कमालनी काय करावं
दोरखंड खाली टाकला, विळा खाली ठेवला आणि त्या गवताच्या जवळ तो पालगड मांडून बसला. आणि खरंच बाबा रडतात आहे. मी ज्याला कापायला आलो आहे. आता घरी पण बाबा खरं रडतात आहे आणि मी ज्याला कापायला आलो आहे ते गवत सुद्धा रडते आहे. म्हणून कमाल सुद्धा रडू लागला. या रणक्याचे हुंदके रस्त्याने जाणाऱ्या एका साधू संतांनी ऐकले. त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य सुद्धा होते, संत तुलसीदास. संत तुलसीदास त्यांच्याजवळ आले, बाळाच्या मांडीवर हात ठेवला आणि त्याला विचारलं, बाळा का रडतोस? कमालने पाहिलं, तो काहीही बोलला नाही. शेवटी साधूंनी पुन्हा प्रश्न विचारला, बाळा तू कोण आहेस? कोणाचा मुलगा आहेस? त्यावेळेस सांगितलं की मी संत कबीरांचा मुलगा आहे. माझे नाव कमाल आहे. का रडतोस आहे बाळा? महाराज काय सांगू, माझ्या घरी गाईला चारा मिळत नाही म्हणून तिच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि गाईला चारा दिला जात नाही आहे, ती उपाशी आहे, म्हणून माझे बाबा सुद्धा घरी रडत आहे. मी येथे गवत आणण्यासाठी आलो आहे तर माझ्या विळ्याकडे पाहून हे गवत सुद्धा थरथर कापत आहे आणि याच्याही डोळ्यात पाणी आले आहे. यालाही रडू येत आहे. हे सगळे रडतायत. या सगळ्यांचं दुःख पाहून मलाही दुःख होते आहे आणि त्यामुळे मी पण रडतो आहे. त्यावेळेस संत तुलसीदासांनी तिथे फार सुंदर असा दोहा तयार केला. त्यांच्या मुखातून सहज बोलला तोच दोहा. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दयान छांडिये, जब लग घट मो प्राण. जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये प्राण आहेत तोपर्यंत मानवाने दया सोडता कामा नये, अशी शिकवण संतांनी दिली. म्हणून मानवाची दया हे अविभाज्य अंग आहे. माणसाला सगळ्या गोष्टी येतात, परंतु समोरच्याच्या प्रती त्यांच्या अंतःकरणामध्ये करुणा असली पाहिजे. भगवान बुद्धांनी सुद्धा दयेला महत्त्व दिले आहे. करुणा, शील, प्रज्ञा या गोष्टी मानवाजवळ नसतील तर त्याला मानव म्हणावे का? म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात की जो बद्ध आहे त्याच्याजवळ भूतदया नसते. म्हणून आम्ही सर्व साधक आहोत. आपण दयेचं संगोपन करावं, संवर्धन करावं आणि त्या दयेच्या माध्यमातूनच समोरच्याला प्रसन्नता द्यावी. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, नाही पोटी भूतदया, नाही शुचिस्मंत काया, नाही जनासी निववाया वचन मृद. आपल्या अंतःकरणामध्ये ज्याप्रमाणे दया असते त्याप्रमाणे आमचं शरीर सुद्धा अत्यंत शुद्ध असलं पाहिजे. शुची या शब्दाचा अर्थ शुद्धता आणि तो शुद्धता केवळ शरीराची नाही तर काया, वाचा आणि मन या तिघांच्याही शुद्धतेला अधिक महत्त्व आहे. साबणाने शरीर स्वच्छ होते पण मन स्वच्छ होत नाही, बुद्धी स्वच्छ होत नाही. म्हणून काया, वाचा ही संतांच्या अभंगाने, संतांच्या वचनाने, उत्तम सुभाषिताने आपली वाचा ही शुद्ध होत असते. म्हणून दिवसातून एखादा तरी श्लोक, एखादा तरी अखंड, एखादे तरी संत वचन, एखादा तरी अभंग, एखादं तरी संत वचन, एखादं तरी दिवसातून ते मुखामध्ये आपल्या रुळत राहिलं पाहिजे, एखादं तरी श्लोक. असं जर झालं तर आपली त्या दिवशी दिवसभर आमची वाचा ही शुची होते, शुद्ध होते असं म्हणावं. वाचेच्या बाबतीत दुसराही भाग असा आहे की वाचेने नुसता अभंग, नुसते सुविचार म्हणून चालणार नाही, तर समोरच्या व्यक्तीला आनंद मिळेल अशा प्रकारची सुमधुर वचन आमच्या मुखातून निघावे. माणूस वेगवेगळे प्रकारे प्रमाद करतो. त्या सगळ्या प्रमादामध्ये इतरांचं अंतःकरण दुःखी करणारा प्रमाद म्हणजे आपली कठोर वाणी. म्हणून वाणी ही आपण फार जपून व्यवस्थित बुद्धीने आणि विवेकाचा विचार करून ती चालवली पाहिजे. जीभ ही दुधारी तलवार आहे. त्या दुधारी तलवार असल्यामुळे त्या वाणीतून इतरांना कधी कधी क्षती पोचू शकते. म्हणून जीभ ही जरा सांभाळून चालवावी, शब्द सांभाळून वापरावेत. शब्द में भेद है, एक शब्दामध्ये भेद आहे. त्या शब्दांचा वापर करताना आम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. त्या शब्दांचा वापर करताना आमची जर चूक झाली तर समोरच्या अंतःकरणाला ते दुःख होऊ शकते. शब्द जाणे भाव, एक शब्द निर्मल करे, दुजा करे घाव. एखादा शब्द असा असतो की समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणाला आनंदाचा वर्षाव आपण करू शकतो, तर एखादा शब्द कठोर असतो की समोरच्याच्या अंतःकरणाला आपण दुःखी करू शकतो. म्हणून आमची ही जीभ फार सांभाळून चालवली पाहिजे. म्हणून समर्थ इथे म्हणतात की अशा प्रकारे मृदू वचन त्यांच्याजवळ नसतात.
त्याचं नाव आहे बद्ध मनुष्य. त्याला अजून कोणकोणत्या गोष्टी माहीत नसतात, तर समर्थांनी पुढे त्याची यादी दिली आहे. आमच्याजवळ ज्या गोष्टी असाव्यात, कोणत्या गोष्टी आमच्याजवळ त्या गोष्टी असाव्यात आणि नसल्या तर कोणत्या गोष्टी संपादन कराव्या आणि चुकीच्या असतील तर कोणत्या काढायच्या, यासाठीचा समाज समर्थांनी बद्धाचा लिहिलेला आहे. एक मनुष्य संपूर्ण आयुष्यभर कायमस्वरूपी चांगला राहणं ही फार मोठी तपस्या आहे. दिवसाचे 24 तास एक दिवस मनुष्य चांगला राहू शकतो. तो 7 दिवस पाळणारा सौजन्य सप्ताह असतो. 7 दिवस आम्ही कोणालाही दुःखी करणार नाही, प्रेमाने वागवेल, अशा प्रकारचा तो 7 दिवसांचा आठवडाही आपण सांभाळू शकतो. परंतु त्या व्यक्तीने संपूर्ण जीवन त्या पद्धतीने करणे, याचा अर्थ सत्पुरुष होणे आहे. समर्थ म्हणतात आहे मृदू भाषा. आम्हाला इतरांना चांगले शब्द द्यायचे आहेत. माझ्या शब्दातून इतर व्यक्ती दुखवणार नाहीत, याची आम्हाला काळजी घ्यायची आहे. म्हणून समर्थ पुढे सांगतात, पोथी वाचणे, जप करणे, पारंपरिक आपली व्रतवैकल्ये करणे हे चांगलंच आहे, परंतु तेवढ्यावरच थांबून चालणार नाही. त्यातून आमच्यात काही अजून बदल झाला पाहिजे आणि त्यापेक्षा चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत. यासाठी आम्ही कृतीयुक्त परमार्थ केला पाहिजे. अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे कृतीयुक्त परमार्थ. याचा अर्थ प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवणे. समर्थ पुढे म्हणतात, न कळे भक्ती, न कळे ज्ञान, न कळे वैराग्य, न कळे ध्यान, न कळे मोक्ष, न कळे साधन, या नावबद्ध. अशा माणसाला जो बद्ध आहे त्याला भक्ती माहीत नाही, भक्तीची तो टिंगल करतो. त्याच्याजवळ ज्ञान नाही, ज्ञानाची तो टिंगल करतो. वैराग्य नाही, वैराग्याची तो टिंगल करतो, नावं ठेवतो. त्याच्याजवळ साधन नाही, मोक्ष नाही, साधन नाही. अशा प्रकारचा तो जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीला समर्थ बद्ध म्हणतात. बद्ध असणे याचा अर्थ बांधला जाणे. तो या विषयांना बांधला गेलेला आहे. या विषयांमुळे तो संसारात पडलेला आहे आणि संसार सुख हेच त्याचं अंतिम लक्ष्य आहे. म्हणून समर्थ त्याला बद्ध हा शब्द वापरतात. न कळे देव निश्चयात्मक, न कळे संतांचं विवेक, न कळे मायेचं कौतुक, या नावबद्ध. न कळे परमार्थाची खून, न कळे अध्यात्म निरूपण, न कळे आपणासी आपण, या नावबद्ध. समर्थांनी ज्या माणसाला देव माहीत नाही, त्याच्या बाबतीत निश्चय माहीत नाही, ज्याला संतांचा विवेक कळत नाही, ज्या माणसाजवळ मायेच्या बाबतीत जराही अनुभूती नाही, मायेला तो जाणत नाही, मायेचे कौतुक तो समजून घेत नाही आणि मायेला जो खरं समजतो, त्याचबरोबर समर्थ म्हणतात न कळे परमार्थाची खून, त्याला परमार्थ कळत नाही. समर्थ म्हणतात ना, संसार सुखे नैव करावा. याचा अर्थ ठीक आहे, तुम्हाला आवडतो ना, मग करा. तरी काही परमार्थ वाढवावा, परी काही म्हटलं आहे. आपल्या अध्यात्मामध्ये अजिबात कोणी म्हटलेलं नाही की संसार करू नकास. समर्थ म्हणतात संसार माईक आहे, तो जो जाणून करा, समजून करा, हे सांगितलेलं आहे. या जीवनामध्ये जे तुम्हाला दिसते त्या सगळ्या गोष्टी तुमच्या फक्त भूलभुलैया आहेत, तुम्हाला फक्त अडकवणाऱ्या आहेत, तुम्हाला पुढे न जाऊ देणाऱ्या आहेत. म्हणून त्यात अडकू नका, त्याला समजून घ्या आणि योग्य त्याला फाटा द्या. जेव्हा त्याला योग्य आपण वळण दिलं तर आपल्याला त्याचा त्रास होत नाही. जसा वारा आल्यानंतर आम्ही वाऱ्याकडे तोंड करणे याचा अर्थ विवेक असणे आणि वाऱ्याला पाठ दाखवणे याचा अर्थ विवेक करणे. आमच्यावर संसाराचा मोह जर असेल तर नेमका कोणत्या वेळेस आपण त्याला फाटा द्यायचा, कोणत्या वेळेस त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, हे कळलं पाहिजे. त्यामध्ये आपण अडकता कामा नये. आपल्याला कल्पनाच आहे की मनुष्याचं मन हे नेहमीच सुख दुःखाने ग्रस्त असते. कधी खूप सुख वाटते, खूप प्रसंग असतो, कधी खूप दुःखी असतो. या दोन्हीची कारणं समर्थांनी माया म्हटलेलं आहे. तुम्हाला दुःख होते याचा अर्थ मन मायेमध्ये अडकलेलं आहे. तुम्हाला सुख वाटते याचा अर्थ तुमचं मन मायेमध्ये आहे. मायेतून जर तुमचं मन निघालं तर तुम्ही कायम आनंद स्वरूप आहात. मग तुम्हाला सुखाची लालसा राहणार नाही, दुःखाचा तुम्हाला उद्वेग येणार नाही. नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे. अशा प्रकारची निस्पृहता माणसामध्ये प्राप्त होईल. म्हणून समर्थ म्हणतात की असा जो बद्ध मनुष्य आहे त्या बद्धाचा कधीही उद्धार नाही. म्हणून बद्धातून आपण पुढे मुमुक्षामध्ये वाटचाल केली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतायत न कळे परमार्थाची खून,
न कळे अध्यात्म निरूपण, न कळे आपणासी आपण या नावबद्ध. समर्थ म्हणतायत जो बद्ध आहे त्याला निरूपण आवडत नाही. जे अखंड श्रवण करतात तो कधीही बद्ध राहू शकत नाही. म्हणून साधकांना अजून थोडा असा प्रयत्न केला पाहिजे. आपण करुणी करवावे, आपण विवरुनी विवरावे, क्रिया करुणी करवावी, बहुता करवी. ही सगळी समर्थांची वचनं आहेत. आम्ही जे केलं आहे ते आमच्या पुरतं आम्ही मर्यादित ठेवू नये. आमच्या नंतर सुद्धा माझ्या सुनेने ऐकलं पाहिजे. माझ्या घरात तरुण मुलगा आहे, त्याने सुद्धा या 4 गोष्टी ऐकल्या पाहिजेत. माझा नातू आहे, त्याने सुद्धा त्याचा आनंद घेतला पाहिजे. माझा मित्र आहे, त्याने सुद्धा ऐकलं पाहिजे. अशा प्रकारचा अध्यात्माचा प्रचार करणे, प्रसार करणे हे सुद्धा एक साधकाचं कार्य आहे. त्या साधकाला अजून एक चांगलं नाव दिलेलं आहे आणि त्याची ती योग्यता त्याने वाढवली आहे. उत्तम साधक. उत्तम साधक म्हणजेच महंत. तो महंत झाला पाहिजे. त्याने इतरांना सुद्धा या चांगल्या गोष्टी पोचल्या पाहिजेत. समर्थ फक्त एवढेच म्हणाले होते की तू फक्त रामाचे गुण अंगीकारायचे आहे. ते अंगीकारण्यासाठी रामकथा ब्रह्मांड भेदुनी पैलाड न्यावी असं समर्थ म्हणतात. माझ्या मनात खूप काही विचार आहेत, खूप काही संकल्पना आहेत, खूप काही करण्याची इच्छा आहे. समर्थ कशी बुद्धी देतील, कशी शक्ती देतील त्यानुसार त्यांनी दिलेल्या आज्ञेनुसार आपण या गोष्टी करणार आहोत. पण मला यासाठी तुमच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ साधकांची मला गरज आहे. कारण वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. तुम्ही समोर आहात, त्याचमुळे तर बोलायला स्फूर्ती येते. प्रत्यक्ष समर्थांच्या रूपाने, रामरायांच्या रूपाने आपल्या हृदयामध्ये ते वास करतात आहे आणि समर्थ माझ्याकडनं ते बोलवून घेतात आहे आणि आपल्याला ते ऐकवतात आहे. म्हणून म्हटलं आहे न कळे आपणासी आपण, म्हणजे न कळे म्हणजे कळत नाही. आपणासी आपण म्हणजे मी कोण आहे याची त्याला अनुभूती झालेली नाही. अहम ब्रह्मास्मी कळत नाही. मी ब्रह्म आहे याची अनुभूती नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात न कळे जीवाचे जन्ममूळ, न कळे साधनाचे फळ, न कळे तत्वता केवळ या नावबद्ध. न कळे कैसे ते बंधन, न कळे मुक्तींचे लक्षण, न कळे वस्तू विलक्षण या नावबद्ध. न कळे शास्त्रार्थ बोलिला, न कळे विजयस्वार्थ आपुला, न कळे संकल्पे बांधला या नावबद्ध. जयासी नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण, तीर्थ व्रत दान पुण्य काहीच नाही. समर्थ म्हणतात आहे न कळे जीवाचे जन्ममूळ. जीवाचं जन्ममूळ त्याला कळत नाही. जीव कशासाठी जन्माला आला आहे आणि जीवाचं मूळ काय आहे, आणि जीवाचं मूळ शिव आहे. म्हणून समर्थ म्हणतात न कळे साधनाचे फळ. साधन माहीत नाही आणि साधनातून आम्हाला काय प्राप्ती होणार आहे हेही त्याला कळत नाही. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर पहिला दशक जर वाचला, पहिला समास पाहिला, तर त्या ठिकाणी या ग्रंथांचं काय फळ आहे ते आपल्या लक्षात येईल. बंधन कळत नाही, मुक्ती कशी आहे त्याचं लक्षण कळत नाही, त्याला सद्वस्तू विलक्षण जी आहे ती दिसत नाही. म्हणून म्हटलं आहे न कळे वस्तू विलक्षण. वस्तू हा शब्द अध्यात्मामध्ये ब्रह्म म्हणून वापरलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात न कळे शास्त्रार्थ. शास्त्र माहीत नाही. आपलं आयुष्य संपून जाईल पण ग्रंथ संपणार नाहीत. म्हणून या सगळ्या ग्रंथांची एकत्रित करून ज्या महापुरुषांनी ग्रंथांचं लेखन केलं ते वाचणे, याचा अर्थ तो शास्त्रार्थ सगळा समजून घेणे आहे. एखादा वक्ता जेव्हा बोलत असतो तेव्हा तो स्वतः एकटा बोलत नाही, तर त्याने जी 10 पुस्तके वाचलेली असतात त्या 10 पुस्तकांचा सार तो त्याच्या बोलण्यातून व्यक्त करत असतो. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एका सत्पुरुषाचं भाषण 1 तासाचं हे आपल्याला पुरेसं आहे. तसे अनेक ग्रंथ वाचत बसण्यापेक्षा एका संतांचा ग्रंथ पूर्ण करणं पुरेसं आहे. म्हणून कुठलाही एक ग्रंथ हातात घ्यावा, काही बंधन नाही. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कुठलाही ग्रंथ घ्या, कुठलंही बंधन नाही. सर्व एक आहे. शब्दात बदल आहे, शब्दात फरक आहे, कुठेच भेद नाही आहे. अरे भेद नाही म्हणूनच त्यांना आम्ही संत म्हणतो. जे भेद करतात त्यांना संत कसं म्हणावं. म्हणून तुकोबारायांनी म्हटलं आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म.
भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे ऐका देहाचे अवयव, सुख दुःख भोग जीव पावे. म्हणून आम्हाला तो भेद सोडायचा आहे आणि बंधन नाही हेच केलं पाहिजे. समर्थ पुढे म्हणतात, बद्धाला शास्त्रार्थ माहीत नाही, निजस्वार्थ त्याला कळत नाही. त्याला संकल्प कोणता आहे तो माहीत नाही. कुठल्या संकल्पाने तो बांधला गेलेला आहे ते त्याला कळत नाही. म्हणून इथे समर्थ म्हणतात आहे, बद्धाचं खरं लक्षण तुम्हाला सांगतो आहे आणि मुख्य लक्षण सांगतो आहे. जयासी नाही आत्मज्ञान, आत्मज्ञान ज्याला नाही, हे एक बद्धाचं लक्षण म्हटलं आहे. हे मुख्य बद्धाचे लक्षण. तीर्थ व्रत दान पुण्य काहीच नाही. त्याला तीर्थ कळत नाही, व्रत माहीत नाही, कधी त्याला दान माहीत नाही आणि त्याच्याकडनं कधी पुण्य घडत नाही. त्या व्यक्तीला बद्ध असे म्हणावे. म्हणून आपण बद्धाची लक्षणं आपल्यात कुठला एखादं असेल तर ते त्यागलं पाहिजे आणि जे सत्पुरुषाची लक्षणे आहेत ती आपण अंगीकारली पाहिजेत. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, दया नाही, करुणा नाही, आर्जव नाही, मित्री नाही, शांती नाही, क्षमा नाही, या नाव बद्ध. जे ज्ञानविषयी उणे तेथे कैची ज्ञानाची लक्षणे, बहुसाल कुलक्षणे, या नाव बद्ध. समर्थ पुढे म्हणतात की त्या माणसाजवळ काय नाही तर आर्जव नाही, प्रार्थना नाही. आर्जव ना म्हणजे विनंती, प्रार्थना. कोणाशी मैत्री नाही, चांगल्याची संगती नाही, सत्संगती नाही. समर्थांनी मनाच्या श्लोकात तर सत्संगतीचं किती महत्त्व सांगितलं आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, 205 श्लोक सांगितलेले आहेत. ते वाचा, तेथे सापडेल तुम्हाला. सदा संगती सज्जनाची असू दे. सज्जनाच्या संगतीने माणसाला सन्मार्ग मिळते, सन्मार्ग मिळतो. म्हणून समर्थ म्हणतात, शांती पण त्याच्याजवळ नाही, त्याच्याजवळ क्षमा नाही, या नाव बद्ध. आणि पुढे म्हणतात आहे, ज्ञान विषयी उणे, ज्ञान नाहीच आहे तेथे कैची ज्ञानाची लक्षणे, तिथे ज्ञानाचं लक्षण असायचं कारणच नाही. बहुसाल कुलक्षणे, या नावबद्ध. याला बद्ध म्हणावं. म्हणून आमच्या मनाला आपण दिवसेंदिवस शांत करणे शिकलं पाहिजे. दिवसेंदिवस आपल्या मनामध्ये शांतता आली पाहिजे. बाहेर कुठल्या गोष्टीने जर काही कारणाने आपल्याला गरजेनुसार आविर्भाव आला असेल तरी सुद्धा मन मात्र त्याचं शांत असलं पाहिजे. ते गंगेसारखं निर्मळ असलं पाहिजे आणि साधू संतांसारखं अत्यंत कोमल असलं पाहिजे. या सगळ्या गुणांचं आम्ही पायी झालं पाहिजे. तेव्हा आपल्याला या बद्धातून बाहेर पडून आम्ही मोक्षापर्यंत जाऊन पोचू. म्हणून पुढे म्हटलं आहे, सदा सर्वदा देव सन्निध्य आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. श्री समर्थ श्री रामचंद्रांना समर्थ असे म्हणत असत. म्हणून समर्थाची या सेवकावर कृपा आहे. परमेश्वर आमच्या जवळ आहे याची अनुभूती आम्हाला वेळोवेळी येत असते. सुखात त्यापेक्षा दुःखात येते. म्हणून संकट प्रसंगी आपण आपलं धैर्य कायम ठेवलं पाहिजे. संकट प्रसंगी परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. तो केवळ तुमची परीक्षा पाहत असतो आणि थोड्या वेळासाठी आपलं अल्पधारिष्ट पाहतो. म्हणून समर्थ म्हणतात, तो कसा आहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी. आणि आपल्या भक्ताची तो कधीही उपेक्षा करत नाही. म्हणून नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आपल्या सर्वांच्या हृदयास्थ असलेल्या त्या सद्गुरूंना, आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या त्या परमेश्वराला वंदन समर्थ करतात. आणि पुढे म्हणतात, नाना प्रकारीचे दोष करिता वाटे परमसंतोष, बाष्कळपणाचा हव्यास, या नावबद्ध. बहुकाम, बहुक्रोध, बहुगर्व, बहुमद, बहुद्वंद, बहुखेद, या नावबद्ध. बहुदर्प, बहुदंभ, बहुविषये, बहुलोभ, बहुकर्कश, बहु अशुभ, या नावबद्ध. श्री समर्थांनी बहु 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 हा शब्द बऱ्याच वेळा वापरला आहे हो. समर्थ म्हणतात आहे, एखाद्या दोषाची सीमा गाठली, याला समर्थांनी बहु हा शब्द वापरला आहे. म्हणजे त्याने सीमा गाठून पार गेलाय तो. बहु म्हणजे ज्यांनी सीमेला पार केलेला आहे.
असं समर्थ म्हणतात. पुढे समर्थांनी म्हटलं आहे, नाना प्रकारचे दोष करिता वाटे परमसंतोष. सामान्यतः माणसाची अशी प्रवृत्ती आहे की वाईट कृत्य करण्यासाठी तो उत्सुक असतो आणि त्या फळाची वेळ आली, फळ भोगण्याची वेळ आली असेल तर त्याला नकोशी वाटते. म्हणून बद्ध मनुष्य वाईट कृत्य करण्यासाठी तो अग्रेसर असतो आणि ते करत असताना त्याला परमसंतोष वाटतो, आनंद वाटतो. बाष्कळपणाचा हव्यास या नावबद्ध बाष्कळपणा, काहीतरी बडबड, कुठला तरी विनोद, कुठल्या तरी संसारी गोष्टी या करत राहण्यामध्ये त्याला रुची वाटते. म्हणून समर्थ म्हणतात की तो बहुकाम बहुक्रोध, म्हणून जो बद्ध असतो तो बद्ध मनुष्य सदैव दुसऱ्यावर सतत चिडचिड करतो. म्हणून आमची चिडचिड ही कमी झाली पाहिजे. आणि कोणामुळे आपल्याला चिडावे लागते हे सुद्धा बद्धाचं लक्षण आहे. राग हा आणलेला असावा, आलेला नसावा. म्हणून समर्थांनी बहुकाम आणि बहुक्रोध हे बद्धाचं लक्षण सांगितलेलं आहे. संत एकनाथ महाराजांकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की माणसाला शांतता किती असावी. शांततेची परिसीमा जी होती ती नाथांकडे होती. नाथांच्या अनेक कथा आपणास माहिती आहेत. नाथांवर कोणी म्हणे 100 वेळा थुकला. नाथांनी स्वतः गंगेवर जाऊन 100 वेळा स्नान केलं. शेवटी तो शरण आला आणि त्याने विचारलं की नाथ, मी आपणावर एवढा थुंकलो तरी आपण का चिडले नाही? नाथ त्यावर म्हणाले की आपल्या कृत्यामध्ये 100 वेळ गंगेचं स्नान करण्याचं पुण्य मला प्राप्त झालं. अर्थात एवढी शांतता ही केवळ संतांमध्येच असू शकते, सामान्यामध्ये राहू शकत नाही. म्हणून सामान्य माणसाने किमान आपला राग आपल्या ताब्यात ठेवावा, कोणावरही क्रोध करू नये. आणि या क्रोधामुळे आपलं आरोग्य खराब होते आणि गृह सौख्य खराब होते. म्हणून समर्थ म्हणतात आहे, बहुकाम बहुक्रोध, बहुगर्व बहुमद, बहुद्वंद बहुखेद या नावबद्ध. माणसाला बहुगर्व असतो. किती गर्व असावा माणसाला, म्हणजे सगळं गेलं तरी सुद्धा त्याच्या गर्वाचा ताठा जो आहे तो जात नाही. आपण म्हणतो सुंभ जळतो पण पीळ जात नाही, अशी गोष्ट माणसाची होते. सगळं शरीर गलित गात्र झालेलं होतं. म्हणजे सगळं शरीर गलित गात्र झालेलं आहे. कुठलाही त्राण राहिलेला नाही. बोलण्याची शक्ती सुद्धा राहिली नाही. स्वतःचे हातपाय स्वतःला उचलता येत नाहीत. अशी अवस्था झाली असताना सुद्धा मनुष्य कशाचा गर्व करतो कळत नाही. म्हणून माणसाने गर्व करू नये. गर्वाचं शेवटी घर खाली असते. म्हणून समर्थ म्हणतात, कशाचा गर्व करता? समर्थ म्हणतात, बहुदर्प बहुदंभ, बहु विषये बहुलोभ, बहु कर्कश बहु अशुभ या नावबद्ध. बहुग्रामनी बहु मत्सर, बहु असूया तिरस्कार, बहु पापी बहु विकार या नावबद्ध. बहु अभिमान बहु ताठा, बहु अहंकार बहु फाटा, बहु कुकर्माचा साठा या नावबद्ध. समर्थांनी ग्रामणी हा शब्द वापरला आहे. याला गावगुंड असे म्हणतात. माणसं सरळ चालत नाहीत. अंगात मस्ती असेल तर चालणाऱ्या माणसाला धक्का देऊन पुढे जातात. शक्ती ही दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसावी. दुसऱ्याला त्रास देण्यासाठी असावी की शक्ती ही दुसऱ्याला सहाय्य करणारी असावी. माणसाची शक्ती ही दुसऱ्याला मदत करण्यासाठी असावी. म्हणून समर्थ म्हणतात, त्याला बहुग्रामणी आणि बहुमत्सर आहे. मत्सर जेवढा ज्ञानी जास्त तेवढा मत्सरही जास्त असतो. म्हणजे गाढव सुद्धा जेवढा मत्सर करणार नाही तेवढा मनुष्य मत्सर करतो. दुसऱ्याचा द्वेष करतो, दुसऱ्याचा असूया दुसऱ्याचं करतो. अनसूया असलं पाहिजे, असूया असता कामा नये. किती द्वेष करावा? असं सांगतात की 2 मित्र होते. ते शेजारीच राहत होते. नावाने मित्र होते, पण आतून दुसऱ्याचं भलं झालं असेल तर त्यांना ते कधीच पटायचं नाही. द्वेषाची आणि मत्सराची सुरुवातच इथून आहे. दुसऱ्याचं भलं हे ज्याला पाहवत नाही त्याला मत्सरी असे म्हणतात. दुसऱ्याची प्रगती पाहून ज्याला दुःख होते त्याला दुश्मन असे म्हणतात. म्हणून समोरच्याची प्रगती ही ज्याला पाहवली जाते आणि दुसऱ्याच्या प्रगतीमध्ये ज्याला आनंद वाटतो त्याला भक्त असे म्हणतात. परत करशे दुःख न मानी, उलटे मदत करी, हरीची भक्ती तीच खरी. खरी भक्ती कोणती आहे? तर परत कर्ष दुःख न मानी,
दुसऱ्याचा उत्कर्ष होत असेल तर त्याचं दुःख न करता उलट आनंद वाटला पाहिजे. ते 2 मित्र होते. ते फक्त नावाने मित्र होते. खाऊ घालणे, खाणे, सांगणे, ऐकणे, एखादी गोष्ट नव्याने सांगणे आणि नव्याने कोणत्या तरी गोष्ट ऐकणे याला मित्राची षडलक्षणे असे म्हणतात. हे नुसतं चहा पिण्यापुरते असलेले मित्र आहेत. हे खरे मित्र नाहीत. एका मित्राने साधना केली आणि त्या साधनेमध्ये त्याने परमेश्वराला प्रगट केलं. परमेश्वर त्या मित्राला म्हणाला, अरे मी तुला प्रसन्न झालो आहे, तुला काय हवे आहे ते सांग. तो म्हणाला, देवा तुमची काय इच्छा आहे मला देण्याची. देव म्हणाले, मी तुला जे हवे ते देऊ शकतो. फक्त एकच गोष्ट आहे की जी मी तुला देईल त्याची दुप्पट गोष्ट तुझ्या मित्राला मिळेल. आता याच्या मनात आलं आपण एक बंगला मागावा. पण आपण जर एक बंगला मागितला तर समोरच्याचा मित्राला 2 बंगले मिळतील. आपण 5 एकर शेती मागितली तर समोरच्याला 10 एकर शेती मिळेल. आपण 1 करोड रुपये मागितले तर मित्राला 2 करोड रुपये मिळतील. काय मागावं जेणेकरून मित्राचा फायदा होणार नाही. शेवटी त्याने देवाला विचारलं की देवा तुला जर द्यायचंच असेल तर माझ्या घरासमोर एक विहीर खोदून दे. त्याला भरपूर पाणी असू द्या. अगदी दाराच्या समोरच असली पाहिजे. देवाने तथास्तु म्हटलं. विहीर तयार झाली. पण मित्राच्या घरी 2 तयार झाल्या. देव म्हणाला, अजून काय हवं तुला? देवा एक काम कर, माझा एक डोळा तू फोडून टाक. देव म्हणाला, असं का? ते म्हणाले, माझं एक नुकसान झालं तर माझ्या समोरच्याचं शेजारच्याचं दुप्पट नुकसान होईल. माझ्या मित्राचे 2 डोळे जातील. काय हो, हे मित्रत्व आहे का? काय आहे हे? शत्रुत्वापेक्षा भयानक आहे. म्हणजे किती मत्सर भाव, कितीही कपटवृत्ती, असं मात्र कोणी नसावे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, बहु अभिमान बहु ताठा, बहु अहंकार बहु फाटा, बहु कुकर्माचा साठा या नावबद्ध. म्हणजे अत्यंत अभिमान, अति गर्व, अति अहंकार, अत्यंत वटवट व कुकर्माचा मोठा साठा ज्याच्याजवळ असेल तो बद्ध जाणावा. पुढे समर्थ म्हणतात, बहु कापट्य वाद विवाद, बहु कुतर्क भेदाभेद, बहु क्रूर कृपामंद या नावबद्ध. बहु निंदा बहु द्वेष, बहु अधर्म बहु अभिशाळ, बहु प्रकारीचे दोष या नावबद्ध. बहु भ्रष्ट अनाचार, बहु नष्ट एकंकार, बहु अनित्य अविचार या नावबद्ध. बहु निष्ठुर बहु घातकी, बहु हत्यारा बहु पातकी, तपीळ कुविद्या अनेकी या नावबद्ध. समर्थ पुढे काय म्हणतायत बघा. बहु कापट्य वादविवाद, म्हणजे जो अत्यंत कपटी आहे, वादविवाद करणारा आहे. बहु कुतर्क भेदाभेद, म्हणजे कुतर्क करणारा आहे, फार कुतर्क करतो आणि भेदाभेद करणारा सुद्धा आहे. बहु क्रूर कृपामंद, अत्यंत क्रूर आणि कृपा शून्य आहे. तो कसा आहे? बद्ध आहे. ही सगळी बद्धाची लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहे. बहुनिंदा बहुद्वेष, जो खूप निंदा करतो, द्वेष करतो. बहु अधर्म बहु अभिलाष, अत्यंत अधर्मी आणि अभिलाषी असून ज्याच्यापाशी समर्थांनी म्हटलं आहे बहु प्रकारीचे दोष या नावबद्ध. म्हणजे अभिलाषी असून ज्याच्यापाशी नाना प्रकारचे दोष असतात तो बद्ध जाणावा. पुढे समर्थ म्हणतात, बहु भ्रष्ट अनाचार, जो अतिभ्रष्ट अनाचारी, बहु नष्ट एकंकार, जो अतिभ्रष्ट अनाचारी नष्ट सर्व गोलंकार समजणारा आणि बहु अनित्य अविचार या नावबद्ध. अत्यंत अनितिमान अविचारी असतो तो बद्ध असतो. बहु निष्ठुर बहु घातकी, अत्यंत निष्ठुर घातकी हत्यारा, बहु हत्यारा बहु पातकी, बहु म्हणजे हत्यारा आहे, पातकी आहे. तपीळ कुविद्या अनेकी या नावबद्ध, म्हणजे तापट व ज्याच्याजवळ अनेक कुविद्या असतात तो बद्ध आहे. बहु दुराशा बहु स्वार्थी, अत्यंत दुराशा स्वार्थीपणा त्याच्यामध्ये आहे. बहु कळह बहु अनर्थी, भानकोरपणा अनर्थ करण्याचा स्वभाव. बहु डाईक दुर्मती या नावबद्ध, दावेदारी दुर्मती या अवगुणांनी युक्त असतो तो बद्ध समजावा. बहु कल्पना बहु कामना, बहु तृष्णा बहु वासना, म्हणजे कल्पना कामना तृष्णा वासना ममता व भावना यांचा अतिरेक ज्याच्यापाशी असतो तो सुद्धा एक बद्ध आहे. म्हणजे बहु ममता
बहु भावना या नावबद्ध. हे सगळं त्याच्याकडे वासना, कामना, तृष्णा सगळं त्याच्याकडे आहे. तो कसा आहे? बद्ध आहे. म्हणून समर्थांनी सांगितलं ही बद्धाची लक्षणे तुम्ही अभ्यासा, परंतु ही लक्षणे आपल्यामध्ये असतील तर ती काढून टाकण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. तरच आपण बद्धातून सुटून मुमुक्षाकडे जाऊ शकतो. कारण हे 4 पुरुषाची लक्षणे आहेत. बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध. सिद्धापर्यंत जायचं असेल तर आपल्याला एक एक पायरी गाठावी लागेल. आणि समर्थांनी मुद्दाम हे समास लिहिलेले आहेत, कारण यातील दोष जे आहेत ते आपल्याला कळावेत आणि हे दोष आपल्यामधून दूर व्हावेत व आपण सिद्धापर्यंत पोचावं अशी समर्थांची इच्छा आहे. म्हणून आपण हे श्रवण करणं गरजेचं आहे. बहु कल्पना, बहु कामना, बहु तृष्णा, बहु वासना, बहु ममता, बहु भावना या नावबद्ध. बहुविकल्पी, बहु विषादी, बहु मूर्ख, बहु संबंधी, बहु प्रपंची, बहु उपाधी या नावबद्ध. जो अत्यंत विकल्पी, विषादी, मूर्ख, नातलगांचा हव्यास करणारा, म्हणजे आपल्या मित्रमंडळीचा अभ्यास करणारा, प्रपंचात रत असणारा, ज्याला अनेक उपाधी लावून घेण्याची हौस आहे. म्हणून समर्थांनी म्हटलंय बहुप्रपंची, बहु उपाधी. ज्याला खूप उपाध्या लावून घेण्याची हौस आहे, असा तो कसा आहे? बद्ध आहे. या सगळ्यांमधून आपल्याला अलिप्त व्हायचं आहे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात बहु वाचाळ, बहु पाखांडी, बहु दुर्जन, बहु थोतांडी, बहु पैशून्य, बहु खोडी या नावबद्ध. बहु अभाव, बहु भ्रम, बहु भ्रांती, बहु तम. समर्थांनी सगळीकडे बहु वापरलेला आहे, कारण हे मर्यादे पलीकडे गेलेलं आहे, त्याला बद्ध म्हटलेलं आहे. बहु विक्षेप, बहु विराम या नावबद्ध. बहु कृपण, बहु खंदस्ती, बहु आदखना, बहु मस्ती, बहु असत्क्रिया व्यस्ती या नावबद्ध. परमार्थ विषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, तेने स्वये समाधान या नावबद्ध. समर्थ म्हणतायत बहु वाचाळ, बहु पाखंडी म्हणजे अति वाचाळ, खूप बोलणारा. पाषांडी म्हणजे पाखंडी. बहु दुर्जन, बहु थोतांडी, दुर्जन आहे, थोतांड करणारा आहे. बहु पैशून्य, बहु खोडी या नावबद्ध. निंदा करणारा आहे, चहाडी करणारा आहे, खोडसाळपणा करणारा असेल तो कसा आहे? बद्ध आहे. बहु अभाव, बहु भ्रम, नास्तिक्य, भ्रम आहे त्याच्यामध्ये, अभाव. बहु भ्रांती, बहु तम, तमोगुण आहे, भ्रांती आहे, दुसऱ्याचा मत्सर आहे. बहु विक्षेप, बहु विराम म्हणजे व्याप पसाऱ्याची आवड ज्याला आहे, आळसाची अति आवड ज्याला आहे तो कसा आहे? या नाव बद्ध. त्याला समर्थांनी बद्ध म्हटलेलं आहे. बहु कृपणा, बहु खंदस्ती, बहु आदखना, बहु मस्ती. बहु कृपण अति कृपण आहे, अत्यंत दांडगा. खंदस्ती अत्यंत दांडगा आहे. आदखना बहुमस्ती, अत्यंत मस्करी ज्याला अति मस्ती आहे. आणि जो शास्त्र विरुद्ध, बहु असत्क्रिया व्यस्ती या नावबद्ध. आणि जो शास्त्राविरुद्ध असतं असे कर्म करतो तो बद्ध समजावा. पुढे म्हटलं आहे परमार्थ विषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, नेने स्वये समाधान या नावबद्ध. परमार्थविषयी अज्ञान म्हणजे ज्याला परमार्थाविषयी अज्ञान असते पण प्रपंचाचे उदंड ज्ञान असते. समर्थ म्हणतात ज्याला परमार्थाचं काहीच माहीत नाही आणि प्रपंचाचं मात्र सगळं अग्रेसर, तो सगळं काही ज्ञान त्याला प्रपंचाचंच आहे, परमार्थाचं काहीच नाही, असा जो असमाधानी असतो. कारण परमार्थापासून लांब गेला, नुसता प्रपंचात अडकला म्हणजे तो असमाधानी. कारण प्रपंचात अशी गोष्ट नाही की जी मला नकोच आहे, सगळं हवं. आज ही गोष्ट बघितली ती हवी, उद्या ती हवी, परवा ती हवी. म्हणजे ती जर नाही मिळाली तर काही वर्षानंतर बघा आपल्या हळूहळू हौशी मौजी आपल्या वाढत जातात. आता 7व्या वर्षामध्ये जे आपल्याला पाहिजे असतं ते 12व्या वर्षामध्ये त्याची गरज नसते. तसं 12व्या वर्षामध्ये जे पाहिजे असतं ते आपल्याला 30व्या वर्षी गरज नसते. म्हणजे आपली हव्यास कसं होतं? वाढत जातं आणि आपल्याला प्रपंचाबद्दल अत्यंत गोडी वाटत राहते आणि त्या गोडीमुळे प्रपंचातले दोष आपल्या सकट आपल्या सभोवताली फिरत असतात आणि आपल्याला परमार्थापासून लांब करतात. आणि त्याच्यातलं परमार्थाविषयी अज्ञान आपल्याकडे असतं आणि प्रपंचाचे उदंड ज्ञान असते आणि म्हणून तो असमाधानी असतो. म्हणून त्याला समर्थांनी काय म्हटलंय? बद्ध म्हटलं आहे. परमार्थाचा अनादर, ज्याला परमार्थाविषयी अनादर असतो,
जो परमार्थाचा आदरच करत नाही, असा परमार्थाविषयी अनादर करणारा, प्रपंचाचा अत्यादर, प्रपंचाविषयी अत्यंत आदर असतो, प्रपंचाविषयी अत्यंत जागरूक असतो, संसार भार जोजार, जो संसाराचा भार वाहता वाहता बेजार झालेला असतो, त्याला समर्थाने काय म्हटलंय? बद्ध म्हटलेलं आहे. या नाव बद्ध. सत्संगाची नाही गोडी, संत निंदेची आवडी, देहे बुद्धीची घातली बेडी, या नाव बद्ध. खूप सुंदर ओवी आहे बघा. सत्संगाची नाही गोडी, त्याला कशाची गोडी नाही हो? सत्संगाची त्याला गोडीच नाही. संत निंदेची आवडी, सत्संगाची त्याला गोडी नसते, फक्त त्याला संतांची निंदा करणे आवडते. संतांची निंदा करण्या इतपत आपण मोठे नाही हो. आपल्यासारख्या पामराला ते शक्यच नाही, स्तुतीसुद्धा करणं शक्य नाही, कारण संत हे खूप अमूल्य ठेवा आहे, त्यांच्या एवढं आपण असूच शकत नाही. संत खूप अलग परमेश्वर आहे. संत हे परमेश्वर आहे. त्यांची लीला आघाद आहे हो. जेवढं त्यांना ओळखू लागाल तेवढी ओळख त्यांची कमी कमी वाढत अजून वाढत जाईल. त्यांना ओळखणं आपल्यासारख्या पामराला शक्य नाही, आणि त्यांची निंदा तर बाजूलाच राहिली, निंदेचं दूरच ठेवा. परंतु संत नावातच किती समाधान आहे हो, किती सौख्य आहे. म्हणून म्हटलं आहे सत्संगाची नाही गोडी, ज्याला सत्संगाची गोडी नाही, संत निंदेची ज्याला आवड आहे, देहबुद्धीची घातली बेडी, या नाव बद्ध. म्हणजे देहबुद्धीच्या बेडीने जो जखडलेला असतो तो कसा आहे? समर्थ म्हणतात बद्ध, या नाव बद्ध. हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगचा दुष्काळ, या नाव बद्ध. ज्याच्या हातात द्रव्याची जपमाळ असते, नुसता पैसा पैसा पैसा, बाकी काहीच नाही, हाती द्रव्याची जपमाळ, जो बायकोचे सर्व काळ ध्यान करीत असतो, कांता ध्यान सर्व काळ, व ज्याच्या जवळ सत्संगाचा दुष्काळ असतो, सत्संगाचा दुष्काळ, तो कसा आहे? या नाव बद्ध. नेती द्रव्य दारा पहावी, श्रवणी द्रव्य दारा ऐकावी, चिंतनी द्रव्य दारा चिंतावी, या नाव बद्ध. नेत्री द्रव्यदारा पहावी, डोळ्यांनी द्रव्यदारा पहावी, श्रवणी द्रव्यदारा ऐकावी. म्हणजे नुसता पैसा कसा येईल, पैसा बघायचं, पैसा कसा येईल त्याचे प्रयत्न करायचं, त्याचंच चिंतन करायचं, श्रवणाने त्यांच्याविषयीच ऐकायचं, आणि द्रव्यदारेचंच चिंतन करावे, ही बद्धाची लक्षणं. या नाव बद्ध. तो कसा आहे? बद्ध आहे. काया वाचा आणि मन, चित्त वित्त जीव प्राण, द्रव्यदारेचे करी भजन, या नाव बद्ध. काय नुसता पैसा पैसा, काया वाचा मनामध्ये सगळीकडे चित्त वित्त सगळीकडे फक्त द्रव्य आणि द्रव्य, या पलीकडे त्याला काहीच दिसत नाही, तो बद्ध आहे. काया वाचा मन चित्त वित्त जीव प्राण यांनी जो द्रव्य आणि दारा यांचेच भजन करतो, तो कसा आहे? या नाव बद्ध. इंद्रिये करुण निच्छळ, चंचळ होऊन नेदी पळ, द्रव्य दारेसी लावी सकळ, या नाव बद्ध. इंद्रिये एकाग्र करून त्यांना जराही इकडे तिकडे न जाऊ देता, बघा, इंद्रिये करुण निच्छळ, चंचळ होऊ नेदी पळ, म्हणजे इंद्रिये सगळी एकाग्र करून त्यांना जराही इकडे तिकडे न जाऊ देता, द्रव्य द्वारेसी लावी सकळ, या नाव बद्ध. म्हणजे जो द्रव्यदारेकडेच ज्याचं ध्यान लागलेलं असतं तो बद्ध आहे. एवढंच ध्यान जर परमेश्वराच्या चरणी लावलं तर समर्थ सगळं देतील हो. काय मागायची गरजच नाही, न मागता सगळं काही आपल्या ओंजळीत पडेल. फक्त दिवसभरातून निदान अर्धा तास तरी समर्थांच्या त्या भगवंताच्या नादामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये, भगवंताच्या नामामध्ये आपण अडकलं पाहिजे, तरच तो आपल्या नामामध्ये अडकेल, अन्यथा नाही. द्रव्यदारा त्याची तीर्थ. आता या बद्ध माणसासाठी फक्त द्रव्यदारा हेच त्याचं तीर्थ असतं. द्रव्यदारा तोची परमार्थ, हाच त्याचा परमार्थ आहे. द्रव्य कसं मिळवायचं, कुठून आणायचं, कसं वाढवायचं, कसं ठेवायचं, ते कसं दुप्पट होईल, कसं तिप्पट होईल, याचाच जो विचार करत असतो त्याला समर्थाने बद्ध म्हटलेलं आहे. व्यर्थ जाऊ नेदी काळ, संसार चित्ता सर्व काळ, संसार चिंता सर्व काळ, कथा वार्ता तोची सकळ, या नाव बद्ध. जो आपला सर्व वेळ संसार चिंता करण्यात घालवतो, दुसऱ्या गोष्टीत वेळ गेला तर व्यर्थ गेला असे ज्याला वाटते, व जो सर्व काळ प्रपंचाच्या कथा करीत असतो, तो कसा आहे? बद्ध आहे. नाना चिंता नाना उद्वेग, नाना दुःखांचे संसर्ग, करी परमार्थाचा त्याग, या नाव बद्ध.
नाना चिंता, नाना उद्वेग, नाना दुःखाचे प्रसंग यांनी बेजार झाल्याने जो परमार्थाचा त्याग करतो तो बद्ध आहे. घटिका पळ निमिष भरी, दुच्छित नवता अंतरी, सर्व काळ ध्यान करी द्रव्यदारा प्रपंचाचे. जो घटिका पळ इतकेच नव्हे तर निमिषभरही दुच्छित न होता अंतरा सर्व काळ द्रव्यदारा म्हणजे द्रव्य कसं येईल व प्रपंच यांचं प्रपंच कसा माझा सुखी होईल याचं ध्यान करीत असतो तो बद्ध आहे. तीर्थ यात्रा दान पुण्य भक्ती कथा निरूपण मंत्र पूजा जप ध्यान सर्व ही द्रव्यदारा. ज्याच्या दृष्टीने तीर्थयात्रा दान पुण्य भक्ती कथा निरूपण मंत्र पूजा जप ध्यान सर्व काही द्रव्यदाराच आहे, म्हणजे हे जे काही आहे ते सगळं द्रव्यदाराच आहे, तो बद्ध आहे. जागृती स्वप्न रात्री दिवस ऐसा लागला विषय ध्यास नाही क्षणाचा अवकाश या नावबद्ध. ज्याला जागृतावस्था म्हणजे जागृती म्हणजे जागा असताना स्वप्नामध्ये सुद्धा यातही रात्रंदिवस विषयांचा ध्यास लागलेला असतो, म्हणजे जागेपणी झोपल्यावर ज्याला विषयांचा ध्यास ऐसा लागला विषय ध्यास त्याला ज्याला दुसऱ्या गोष्टीचा क्षणाचाही अवसर नसतो तो बद्ध आहे. ऐसे बद्धाचे लक्षण मुमुक्षपणी पालटे जाण ऐकतेही ओळखन पुढील ये समासी. याप्रमाणे बद्धाची जी लक्षणं सांगितली आहेत ती मुमुक्षत्व प्राप्त झाल्यावर पालटतात. आता मुमुक्षत्व कधी प्राप्त होईल तर आपण हे बद्धत्व सोडलं तरच मुमुक्षत्व आपल्याला प्राप्त होईल. त्याआधी आपल्याला हे बद्धत्व सोडायला आलं पाहिजे, हे आपण सोडलं पाहिजे. या बद्ध लक्षणामध्ये जी जी लक्षणं समर्थाने सांगितलेली आहेत ती आपल्यामध्ये ओळखून आपण ती काढून टाकली पाहिजे, तरच आपण मुमुक्षापर्यंत पोहोचू शकतो, अन्यथा आपण बद्धापर्यंतच अडकून राहू. म्हणून समर्थाने बद्धाची जी लक्षणे सांगितली आहेत ती मुमुक्षत्व प्राप्त झाल्यावर पालटतात म्हणजे बदलतात. याची ओळख पुढल्या समासात आपण श्रवण करणार आहोत असं समर्थ म्हणतात आहे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे बद्ध लक्षण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.